केडी चौधरी डाळिंबेड पुणेमध्ये आज शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना शेतकरी समाधानी वाटले। आज खरं तर दिवाळी होऊन गेली, छटपूजा होऊन गेली आणि पुढे बाजार राहतील का काय हे मनामध्ये शंका प्रत्येक शेतकऱ्याच्या होत्या। आणि मी परवा दिवशी सांगितलं होतं की दिवाळीच्या नंतर सुद्धा रेट राहणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आज रेट कडाडले। तर आता किती कडाडले हे आपण ऐकूया। शेतकरी खरं तर हे माझे जुने शेतकरी, तुम्ही एक विश्वास किती वर्षापासून इथं ठेवलेला आहे आमच्याकडे? चार वर्ष झालं। 4 वर्ष म्हणजे तुम्ही कर्नाटक बाउंड्री पासून इथपर्यंत आलेला। पण आता तुम्ही या कन्नडमध्ये ज्या शेतकऱ्यांना कळत नाही त्या कन्नडमध्ये तुम्ही काय सांगू शकाल शेतकऱ्यांना की जे पुण्याबद्दलचं काय सांगू शकाल? काय ना आता काय अडचण नाही। आता कन्नडमध्ये सांगा। ಈಗ ಮಾಲ್ ತರ್ಲಾಕ ರೋಗ ಪಟ್ಟಿ ಕೊಡ್ಲಾತಾರ, ವ್ಯವಹಾರ ಚಲೋ ಅದ, ರೇಟ್ ಚಲೋ ಅದ। ಈಗ ತಂದ ಮಾಲ್ ಕೊಡ್ಲಾಕ ಏನ್ ಹರಕತ್ ಇಲ್ಲ, ವ್ಯವಹಾರ ಬಿ ಚಲೋ ಅವ, ರೋಗ ಪಟ್ಟಿ ಕೊಡ್ಲಾತಾರ, ಏನೂ अडचण ಇಲ್ಲ। रेट बी जाग्यापेक्षा ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕೊಡ್ತಾರ, पेमेंट पण रोख आहे। आणि हे बाकीच्या ह्याच्यामध्ये सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा आता बरेचसे कॉन्टॅक्ट होत असतील, पण माझं कॉन्टॅक्ट तुम्हाला होत नाही, पण तरी विश्वासाने तुम्ही इथे येता। गाडीवाल्यांनी सुद्धा बऱ्याचशा पैकी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्याचा आपला शेतकरी तुमच्या भागातला प्रयत्न केला, पण संपूर्ण शेतकरी पुन्हा आकर्षित इकडेच होतो। आणि कुठं चल म्हणलं तर ते यावं लागते ड्रायव्हर, त्याला काय भाडं दिलेलं असते। हा, आणि त्याच्यात आता तुम्हाला माझे 25 रुपये पण परतावा भेटणार आहे। म्हणजे हे 25 रुपये अजून 2 महिने माझी स्कीम चालू ठेवणार आहे, कारण शेतकरी पावसामुळे हैराण झालेला आहे। त्यामुळे तुम्ही कन्नडमध्ये कन्नडी भाषेमध्ये 25 रुपयाचा परतावा सांगा। ಈಗ ಮಳೆದಿಂದ ಶೇತಕರಿ ನುಕ್ಸಾನ ಆಗೋದ್ರಿಂದ ಶೇಟ್ರು ಕ್ಯಾರೆಟ್ಗೆ 25 ರೂಪಾಯಿ ರಿಟರ್ನ್ ಕೊಡ್ಲಾತಾರ, ಇದೊಂದು ನಮಗೆ ಮದತ್ ಮಾಡ್ಲಾತಾರ। ಈಗ ಯಾನ್ ಕೊಡ್ಲಾಕ ತೋಲಾಕ ಯಾನ್ ಹರಕತ್ ಇಲ್ಲ, ತಂದು ಮಾಲ್ ಹಾಕ್ಲಾಕ ಬಿ ಯಾನ್ ಅಡ್ಡಿಲ್ಲ, सुरळीत व्यवहार अದ। ठीक आहे, तुमचं नाव सांगा, तुम्ही कन्नडमध्ये बोलला तरी चालेल, कन्नडच्या भाषिकामध्ये, आणि तुमचा एरिया सांगून तुम्ही आज इथपर्यंत आलेला आहात, तर तुमचा काय अनुभव राहिला? आज खर तर असं बोलायचं आहे की जागेवरती 110 कटिंग केलं, म्हणजे जारखेडवाल्याने चांगला माल उचलला, 1 नंबर आणि 2 नंबर, आणि इथं आल्यावरती त्याच्यापेक्षाही चांगला भाव मिळाला। खालून गोळी 114 पासून कमीत कमी 150 पर्यंत गेली गोळी। पण हे होत असताना आज तुमच्या मनात भीती होती की बाबा पुढे रेट राहतील की नाही राहतील, आपण जागेवर देऊन मोकळं करूया, आणि मग किंवा अन्य मार्केटलाही तुम्ही काय गेला असाल, त्या मार्केटमध्ये आणि ह्या मार्केटमध्ये तुम्हाला काय तफावत वाटले? जागा इतर मार्केट आणि पुणे मार्केटमध्ये नाही, भरपूर फरक आहे। इथं आहे ना लय झालं तर 100-120 पर्यंत भाव मिळू शकतो दुसऱ्या मार्केटमध्ये। इथं आहे ना 112 पासून कमीत कमी 150 पर्यंत व चांगल्या भावाला 200 ते 250 पर्यंत भाव आहे। आज 200-250 रुपये गेलेली गोटी 127 रुपयापर्यंत गेली। जनरली 100, 102, 105, 110, 115, 117 अशाच गोट्यांचं प्रमाण आज जास्त तुम्ही पाहिलं। आणि मला चांगलं आठवतं तुम्ही निलावामध्ये सगळ्या लॉटमध्ये फिरत होता, मग फिरल्यानंतर तुम्हाला हे जाणवलं की मी तुमचा कोणता माल आहे तर मला बी माहिती नव्हतं, पण मला माल बघूनच मोल मिटलं का शेटनी चेहरा बघून रेट? नाही, माल बघूनच, माल पाहूनच। हा, आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या अपेक्षा असतात की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण ताबडतोब मार्केटमध्ये गेलो तर नेमकं काय होईल, आणि का जागेवरच देणं योग्य राहील, आणि जागेवर दिलं तर कशा पद्धतीने दिलं पाहिजे याचं सुद्धा एक गणित आपल्या डोक्यात नसतं, पण युट्यूब पाहिल्यामुळे तुम्हाला त्याचे अंदाज येत होते? हो, येत होते, परंतु आधी इकडे कधी आलो नव्हतो मार्केटला, त्यामुळे असं वाटलं की मला भाव मिळेल न मिळेल असं वाटत होतं। आज आलो, खरंच मनासारखा भाव मिळाला। मनासारखा भाव भेटत असताना पहिला तोडा हा 110 रुपयांनी मी जागेवर दिला, त्यातनं रिजेक्शन किती झालं होतं? त्यांनी फक्त त्यांच्या हातानेच काढून माल न्यायला, चांगला फक्त 1 नंबर आणि 2 नंबर माल उचलला त्यांनी। आणि बाकीचा एखादा चट्टा जरी असला तरी त्यांनी घेतले नाही, तिथे सोडला। आणि तिसऱ्या तोडाचा माल आहे ना आज त्याच्यापेक्षा जास्त पैसे करून मिळाले। 114 रुपये बदल्यासहित तुमच्या मालाची विक्री झालेली मला वाटतंय। 114 रुपये तिसरा तोडा आहे, तिसरा, आणि वर 100 म्हणजे ऍव्हरेजली जो जागेवर माल जातो तो 128 रुपयाचा ऍव्हरेज तुम्हाला पडला। 128 ते 110 घेतलं होतं जागेवर। ते जे 110 देऊन 2-5% तरी माल रिजेक्शन झाला असता, म्हणजे त्याच्यात चांगलाच काढून घेतला, तर 110 रुपयांनी माल आज ह्याच्यामध्ये सुद्धा टिपका टुपका चाललेला आहे। म्हणजे जो जागेवर त्यांनी निवडून नेला तसा तो माल नाहीये, पण ह्याच्यात तुमचा सरसकट माल भरला गेलेला आहे। थोडासा जरी डांबरे असेल, थोडासा जरी चटका असेल, म्हणजे थोडासा स्पॉट असेल तरी
जागेवरती माल बऱ्यापैकी साईडला काढला जातो. तर आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला या ठिकाणी आल्याच्या नंतर बदल्यासहित खरड्यासहित 114 आणि जागेवरती तिसऱ्या तोड्याचा माल, जागेवरती माल नेतात तशी 128 आणि बऱ्यापैकी कालपर्यंत मला जेवढे फोन होते 130च्या पुढेही बाहेर सौदा झालेला मला महाराष्ट्रातून फोन नव्हता. आणि आज मला अभिमानाने वाटेल साधारणतः 150च्या वर जास्त ऍव्हरेज पडले असेल. 150 $1.25 रुपयापर्यंत ऍव्हरेज आज $1.25. मी अजून पाहिलेला नाही सगळा ऍव्हरेज, पण $1.25 किलोपर्यंतचे ऍव्हरेज पडले ऍव्हरेजली. तसा माल 250 गेलाय किंवा खाली 127 गेलाय. 175 रुपये ऍव्हरेज परवा दिवशी 168चं ऍव्हरेज पडलं होतं आणि बदल्यासहित दुकानात 155 रुपयाचं ऍव्हरेज पडलं होतं. तर आज जर 175 रुपयापर्यंत ऍव्हरेज पडत असेल तर तुम्हाला 4-2 दिवसात 200 रुपयाचं ऍव्हरेज पाहायला भेटणार आहे. काल मला येताना 90 पर्यंत मागितले तिथं जागेवरती तोडलेला बागेमध्ये 90 रुपये केजी पर्यंत, आणि इथं माझा मालच 85 रुपये किलो खरडा गेलेला आहे. म्हणजे 90 रुपयांनी मागितलेला माल आज इथं 85 रुपयांनी खरडा गेलाय आणि त्याच्यानंतर साधारणतः जी गोटी आहे ती 83 रुपयांनी का 112 रुपयांनी स्टार्ट झाली. 112 तर गोटी स्टार्ट झाली. भरपूर डिफरन्स आहे. म्हणजे जर जाग्यावरती आपण तुम्ही सांगता झारखंड वगैरे हे व्यापारी भरपूर आलेले आहेत, मला कुणाला दोष द्यायचा नाही, परंतु एक महाराष्ट्रातला शेतकरी आज एवढ्या संकटातून पुढे चाललेला आहे. आजही पावसाने थैमान घातलेले आहे. तुमच्या भागात दुष्काळ असतो, परंतु पाण्याने आज झाडं आजही पाण्यात उभी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज. धन्यवाद.